जी संकल्पना आहे, या संकल्पनेत उंबरठ्याबाहेर कोणालाही धर्माचा चेहरा नाही, या देशाला धर्माचा चेहरा नाही, या कायद्याला धर्माचा चेहरा नाही. हे ज्यांना कळलं त्यांना संविधान कळलं. आणखी तुमच्या माझ्यासाठी आणखी महत्वाची गोष्ट आहे की या संविधानाने पहिल्या वेळी स्त्री पुरुषांना समान मत दिलं, म्हणजे समान गुणांकन दिलं. व्यक्ती म्हणून त्या समान झाल्या आणि मग तो सवर्ण असो, दलित असो, आदिवासी असो, सर्व समान झाले. त्या भारत या संकल्पनेमध्ये हे सामावले. आज ह्या तरुण मुलांनी हा सृजनाचा एल्गार 26 जानेवारीला उभारताना त्यांच्या मनात आहे. गेल्या अनेक वर्षात आविष्कार स्वातंत्र्यावर वेगवेगळ्या गटांकडून, समुदायांकडून जी बंधनं येतात, म्हणजे ज्याला आपण स्ट्रीट सेन्सरशिप म्हणतो, मनगटशाहीची, रस्त्यावरची आविष्काराची बंधन. देशातला एक आविष्कार स्वातंत्र्याचा आणि बंधनाचा कायदा आहे, त्याच्यातही त्रुटी नाही तसं नाही, पण त्या कायद्याच्या मार्गाने सोडवतायत. पण आता एक नवीनच मार्ग, आमच्या भावना दुखावल्या, आणि कोणाच्या भावना कधी दुखावतात त्याचं काही या देशात सांगता येत. आणि म्हणून मग तो एखादा चित्रपट दिग्दर्शक असेल, कमल हसन सारखा, एखादं जेम्स लेन प्रकरण असेल, या पद्धतीने. आणि त्याहूनही आपल्याला माहितीये की मुंबई शहरामध्ये आमच्या साहेबांविषयी आम्ही काही बोलू देणार नाही नावाचा एक पंथ आहे. तर आपल्या लक्षात असं येतं की माणसाला आविष्कार स्वातंत्र्य उरतच नाही, मताचा अधिकार उरत नाही. लोकशाहीमध्ये माझं दुसऱ्याशी पटत नसेल, पण तरी देखील जर त्याच्यावर हल्ला झाला तर मी त्याला संरक्षण दिलं पाहिजे, हा लोकशाहीचा खरा अर्थ आहे. म्हणजे मला खरंच एक घटना आठवते की ज्या वेळेला घडली तो काळही महत्वाचा होता. आणीबाणी जाहीर व्हायची होती, त्याच्या आधीचा काळ होता, आणि कलकत्त्यामध्ये काही नक्षलवादी मुलींना तुरुंगात न ठेवता पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं आणि तिथे दोघींवर पोलिसांनी बलात्कार केला. तेव्हा त्यांच्या विरुद्ध आम्ही पत्रक काढलं. मी रुईया महाविद्यालयात होते तेव्हा मी प्राध्यापक कक्षात शिरल्या मला कोणीतरी विचारलं, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही नक्षलवादी आहात. म्हटलं मी नक्षलवादी असणं किंवा नसणं याचा या घटनेशी काय संबंध आहे. नंतर मग आपण कस्टोडियल रेप वगैरे अनेक गोष्टी बोलायला लागलो आणि अजूनही ते संपल्याच असणार. म्हणून प्रश्न या मुलीचे म्हणाले प्रास्ताविकात ते अगदी बरोबर आहे की त्या असं म्हणाले की आत्ता आम्हाला कदाचित मतं आहेत पण पॉलिटिकली करेक्ट भूमिका असेलच असं नाही. पण त्यांना आत्ताच्या अवस्थेत त्यांचं जे काही मत आहे, भूमिका आहे, ती मांडण्याला एक व्यासपीठ असलं पाहिजे. त्यांना ते वर्तमानपत्रात किंवा आजच्या काळात फेसबुकमध्ये, परवा फेसबुकवरून त्या 2 तरुण मुलींवर किती संकट आलं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की हा आविष्कार स्वातंत्र्याचा जो अधिकार घटनेत आहे तो हिसकावून घेण्याचा कोणाला अधिकार नाही. आणि या देशात ज्या ज्या वेळेला तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळेला लक्षात असं आलं की पोलीस आधी घाबरतात आणि त्यामुळे मग ते जाऊ दे अशी भूमिका घेतात. म्हणून मग लढाई जी आहे ती जरा जास्त गुंतागुंतीची. पण आपल्याला नेहमीच पोलिसांची मदत लागते असं नाही, कारण हा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आजची वेळ ही तरुण मुलांची आहे, मी लांबलचक भाषण करणार नाही, पण यामध्ये एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की माझं मत आणि त्याचं मत हे ज्या वेळेला शेजारी व्यक्त होईल त्यावेळेलाच त्यामध्ये खरी चर्चा होईल. ती चर्चा झाली तर कदाचित त्याला मत बदलण्याची संधी आहे किंवा मला मत बदलण्याची संधी आहे. सगळ्यांची मतं ताठरच झालेली आहेत. काही मूल्यांच्या बाबतीत तसं असतं, पण सगळ्यांची सगळ्या बाबतीत मूल्य ताठर झालेली आहेत असं मानणं म्हणजे लोकशाही नाकारण्यासारखं. आणि म्हणून आम्ही तर स्त्रीवादी चळवळीत असं म्हणतो की लोकशाही घरापासून सुरुवात झाली पाहिजे. घरात सर्वांना समान मत असलं पाहिजे
जे कुटुंब आहे ते लोकशाहीवादी असलं पाहिजे तर देश खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी होईल. बाबासाहेबांनी ही घटना लेखनाचं काम झालं, बरेच वर्ष ती चर्चा चालू होती आणि काम झालं. ते काम झाल्यानंतर त्यांनी एक लेख लिहिलेला आहे, ती त्यांची आठवण सांगून मी थांबते. बाबासाहेबांनी या घटना लेखनाचं काम पुरं होताना असं म्हटलं की घटनेमध्ये लोकशाही अबाधित राहील अशी सर्व काळजी आम्ही घेतली आहे, पण जर याची जोपासना झाली नाही तर आहे त्या चौकटीत हुकुमशाही येऊ शकते. आणि आपण 75 साली ते पाहिलं. पण बाबासाहेबांनी आपल्याला सावधगिरीची सूचना दिली होती की आहे म्हणजे ते नुसतं पुस्तकात असून चालणार नाही, ते जर आपल्या दैनंदिन व्यवहारातच नाही तर आपल्या इथे आलं नाही की माझ्या समोर जो माणूस आहे त्याला त्याचं मत मोकळेपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे जसा मला आहे. आणि हे जे अधिकार आहेत हे अधिकार केवळ घटनेने दिलेले आहेत अशी तांत्रिक बाब नाही तर तो लोकशाहीचा गाभा आहे. म्हणून आज जी आक्रमण होत आहेत, अनेक दिशांनी ही आक्रमण होत आहेत. मुळामध्ये जागतिकीकरण हेच एक मोठं आक्रमण आहे. त्याच्या बाबतीतही बोललं पाहिजे, कारण ते लोकांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावरच आक्रमण करतं. त्यामुळे एका बाजूला त्या प्रकारची आक्रमण आणि एका बाजूला ज्यांना आधीच सत्ता आणि मत्ता प्राप्त झालेली आहे त्यांची आक्रमण, ती आक्रमण फार सुभग वेशात ते करतात, वेगवेगळी कारणं देऊन करतात, कधी राष्ट्रवादी बुरख्याखाली करतात. पण या सगळ्या आक्रमणांना खंबीरपणे तोंड दिलं तर खऱ्या अर्थाने आपण आंबेडकरवादी असं म्हणण्याला, फुल्यांचं स्मरण करण्याला लायक ठरू. तुम्ही या स्वातंत्र्याच्या उत्सवामध्ये, या एल्गारामध्ये तरुणांचा असून माझी आठवण केली याबद्दल धन्यवाद.